नमस्कार मंडळी. काल काही कारणास्तव काही तांत्रिक कारणांमुळे कालचा व्हिडिओ हा अपलोड बरोबर होऊ शकला नाही. त्यामुळे आज आपण पुनश्च दशक 12व्यामधील समास 10व्याचं वाचन करणार आहोत. त्याचं की शीर्षक आहे उत्तम पुरुष निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 12वे समास 10वा उत्तम पुरुष निरूपण. जगामध्ये अक्षरशः अनंत प्राणी आहेत. प्राणीपणाच्या दृष्टीने माणसासगट सगळे एकाच भूमिकेवर जगतात हे खरे. परंतु अध्यात्माच्या दृष्टीने विचार करता माणूस आणि माणूसेतर प्राणी असे दोन वर्ग करावे लागतात. सर्व प्राण्यात केवळ माणूसच आत्मज्ञानाचा अधिकारी आहे. पण या अधिकाराच्या दृष्टीने विचार करता माणसात ज्ञानी व अज्ञानी असे दोन वर्ग पुन्हा करावे लागतात. आत्मज्ञानी माणूस हा श्री समर्थांचा उत्तम पुरुष होय. फारच थोडी माणसे आत्मज्ञानाच्या आपल्या अधिकाराचा उपयोग करतात. त्यामुळे मानव समाजात एकंदर अज्ञानी माणसांचा भरणा अति मोठ्या प्रमाणावर आढळतो. परंतु याच कारणामुळे ज्ञानी पुरुषांवर फार मोठी सामाजिक जबाबदारी पडते. स्वतः ब्रह्मज्ञानी होऊन कृतकृत्य झाल्यावर ज्ञानी पुरुषाला या जगात स्वतःचे काही करायचे उरत नाही. म्हणूनच आपल्या भोवती पसरलेल्या अज्ञानी जनसमुदायाला त्याने आत्मज्ञान सन्मुख करण्याची खटपट करावी, असा ज्ञानी माणसाच्या बाबतीमध्ये श्री समर्थांचा आग्रह आहे. लोकांना आत्मज्ञानाकडे वळवण्यासाठी ज्ञानी पुरुषांच्या अंगी कोणते गुण असावे, तसेच आपले कार्य यशस्वी होण्यास त्याने कोणते उपाय योजावे याचे थोडक्यात पण मोठे अर्थगर्भ वर्णन या समासात पाहून घ्यावे. त्या वर्णनात मराठी भाषेचे सखोल अर्थवाहकपण सुद्धा स्पष्टपणे अनुभवास येते. श्री समर्थांचा हा उत्तम पुरुष महानुभव असतो, खरा मोठा असतो. आत्मस्वरूपाच्या अत्यंत विशाल अनुभवामुळे तो स्वतः अतिविशाल बनतो. देहबुद्धी जाळून टाकल्याने तो संपूर्ण स्वार्थरहित असतो. म्हणूनच स्वतःचे उरलेले आयुष्य तो दुसऱ्यासाठी खर्च करू शकतो. व्यवहारात वागताना हा ज्ञानी पुरुष मोठा प्रयत्नशील असतो. आपला वेळ तो कधीही वाया जाऊ देत नाही. त्याची वृत्ती अत्यंत शांत व क्षमाशील असते. तो जसे बोलतो तसे आचरण करतो. पण त्याचे बोलणे अत्यंत मृदू व मधुर असते. तसेच त्याचे वागणे अत्यंत नम्र असते. अशा ज्ञानी पुरुषाचा लोकसंग्रह यशस्वी होतो. आपल्या प्रबोधन शक्तीच्या जोरावर तो बहुतांचे मनोगत हाती घेतो आणि त्यांना धीर देऊन समाधान देतो. तो बरोबरच्या लोकांना हळूहळू तयार करतो, भगवंताच्या मार्गात चालवतो आणि अखेर आत्मज्ञानापर्यंत पोहोचवतो. ज्या समाजात अशा पुरुषांची परंपरा चालू राहते तो समाज धन्य होय. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 12वे समास 10वा उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. आधी स्वतः आत्मज्ञान करून घ्यावे. ते झाल्यावर मग आपला देह दुसऱ्यासाठी झिजवावा. दुसऱ्यासाठी आपण झटत असता आपल्या कार्यास चांगले रूप येणे बरे. म्हणून ज्ञानी पुरुषाने कोणत्या गुणांचा अभ्यास करावा त्याचे वर्णन येथे श्री समर्थ सांगतात. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आपण यथेच्छ जेवावे. आपण जेवल्यावर जे अन्न उरेल ते दुसऱ्या लोकांना वाटावे. उरलेले अन्न वाया दवडणे हा काही धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जगास जनास सांगावे, तर तेन बुडो नेदावे बुडतयासी. हे जसे त्याचप्रमाणे आपण स्वतः आत्मज्ञानाने तृप्त व्हावे, समाधान पावावे, मग तेच ज्ञान लोकांना शिकवावे. जो स्वतः उत्तम पोहतो व तरतो त्याने बुडणाऱ्या माणसाला वाचवावे व तारावे हे योग्यच आहे.
उत्तम गुणे स्वये घ्यावे, ते बहुतास सांगावे, वर्तल्या विण बोलावे, ते शब्द मिथ्या. आधी स्वतः उत्तम गुण अंगी आणावे आणि मग ते पुष्कळांना सांगावे. त्या गुणांचे आचरण न करता जर ते लोकांना सांगितले तर सांगणारा खोटे शब्द बोलतो. स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे, जप ध्यान हरी कथा निरूपण केले पाहिजे. ज्ञानी माणसाने आचार व उपासना सोडू नये. स्नान संध्या देवाची पूजा, एकाग्र मनाने जप, ध्यान, हरिकथा आणि निरूपण या सगळ्या गोष्टी करणे जरूर आहे. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे, कोणी एकाचे. आपले शरीर परोपकारामध्ये झिजवावे, पुष्कळ लोकांची कामे करून द्यावी, कोणाचेही उणे पडू देऊ नये. आडले जाकसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृदवचने बोलत जावे, कोणी एकासी. ज्याचे अडले असेल ते ओळखावे आणि जो गांजला असेल त्याचे दुःख समजावे आणि आपल्याला शक्य असेल तितके त्याचे काम करून द्यावे. कोणीही माणूस असो त्याच्याशी अगदी मृदू शब्दांनी बोलण्याची सवय असावी. दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी भावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे, बऱ्या शब्दे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे, तसेच दुसऱ्याच्या संतोषाने सुखी व्हावे. गोड शब्द बोलून माणसांना आपलेसे करून घ्यावे. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे, पारखे जन. पुष्कळांच्या अन्यायाची क्षमा करावी, पुष्कळ लोकांना त्यांच्या कार्यात मदत करावी, परके लोक आपल्या बाजूला वळवून घ्यावे. दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तावे, लोकास परीक्षित जावे, नाना प्रकारे. दुसऱ्याच्या मनात काय आहे हे ओळखून त्या धोरणाने वागावे, अनेक तऱ्हेने लोकांची परीक्षा करीत असावे. नेमकची बोलावे, तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे, क्षमारूपे. जरूर असेल तेवढेच बोलावे. कोणी प्रश्न विचारला तर चट्ट दिशी त्याचे उत्तर द्यावे. अंगी क्षमा असावी, तिच्या बळावर कधीही रागाच्या अधीन होऊ नये. आलस्य अवघाच दवडावा, येत न उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा, कोणी एकाचा. आळस संपूर्णपणे नाहीसा करावा, अगदी खूप प्रयत्न करावा. कोणी एखादा वेडावाकडा शब्द बोलला तर तेवढ्यावरून त्याच्याशी द्वेष करू नये. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा, संसार आपला. उत्तम पदार्थ आपण न घेता दुसऱ्यास द्यावा, शब्द बोलताना अगदी निवडून बोलावा, अगदी सावधपणाने आपला संसार करावा. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे, येणे प्रकारे. आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव विसरू नये. हरिभक्तीला नेहमी तयार असावे. अशा रीतीने आयुष्य जगावे व मेल्यावर आपली कीर्ती मागे राहू द्यावी. नेमकपणे वर्तो लागला, तो बहुतांश करो आला, सर्व आर्जवी तयाला, काये उणे. आपल्या ध्येयाला अनुरूप अशा शिस्तीने माणूस एकदा का वागू लागला म्हणजे पुष्कळ लोकांना तो माहीत होतो. सर्व लोक त्याला चाहू लागतात, मग त्याला काही कमी पडत नाही. ऐसा उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होये. अशा उत्तम गुणांनी जो विशेष संपन्न असतो त्याला उत्तम पुरुष म्हणावे. त्याने केलेल्या भक्तीने परमेश्वर तृप्त होतो, प्रसन्न होतो. लोकांच्या पुढे आदर्श म्हणून असण्यास योग्य अशा उत्तम पुरुषाची आणखी काही लक्षणे श्री समर्थ सांगतात. त्यांच्यापैकी पुढील 4 लक्षणे फारच महत्वाची आहेत. 1. आत्मज्ञान, 2. प्रखर वैराग्य, 3. गोड भाषण आणि 4. पुष्कळांना सुखी करणे. या 4 गोष्टी उत्तम पुरुषाच्या आचरणात प्रत्यक्ष साकार होतात. तो जसे बोलतो तसेच वर्तन करतो. उदंड धिक्कारून बोलती, तरी चलो नेदावी शांती, दुर्जनास मिळवून जाती, धन्य ते साधू.
कोणी कितीही अवहेलना करून बोलला तरी उत्तम पुरुषाने आपली शांती भंगू देऊ नये. दुर्जनांशी सुद्धा जे समरस होऊ शकतात ते साधू पुरुष खरोखर धन्य समजावे. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्ये शोभला, तोची एक जाणावा भला भूमंडळी. जो पुरुष उत्तम गुणांचा प्रेमाने अंगीकार करतो, ज्ञानाने व वैराग्याने जो खरोखर शोभतो, तोच एक पुरुष या जगामध्ये खरोखर चांगला असतो. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे सोसित जावे, झिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. आपण स्वतः कष्ट करावे, पुष्कळांसाठी पुष्कळ सोसावे, लोकांसाठी नाना प्रकारांनी झिजून आपली कीर्ती मागे ठेवावी. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विण कोठेंची नाही समाधान. कीर्ती हवी असेल तर देहाला सुख देऊन चालणार नाही. देहाला सुख द्यायची लालसा असेल तर कीर्ती पदरात पडणार नाही. विचारांवाचून कोणासही खरे समाधान मिळणार नाही. परांतरासन लावावा ढका, कदापि पडो नेदावा चुका, क्षमासीय तयाच्या तुका हानी नाही. दुसऱ्याचे अंतःकरण दुखवू नये, आपल्या हातून कधीही गैरकृती घडू नये. जो खरा क्षमाशील असतो त्याच्या मोठेपणास कधी उणेपणा येत नाही. आपले अथवा परावे, कार्य अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. एखादे काम आपले असो किंवा दुसऱ्याचे असो, ते सगळे मनापासून करावे. काम करण्याचा प्रसंग आला असता काम चुकारपणा करणे काही बरोबर नाही. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानीत जावे. गोड शब्द बोलल्याने मनाला आनंद होतो, हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरून आपण दुसऱ्याला आपल्यासारखेच मानायला शिकावे. कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काये निमित्य. कोणी कठोर शब्द बोलला तर मनाला वाईट वाटते, हाही प्रत्यक्ष अनुभव येतो. तर मग विनाकारण वाईट बोलू नये हे उत्तम. आपणास चिमोटा घेतला, तेणे कासा वीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो, हे लक्षात ठेवून दुसऱ्यास दुःख देऊ नये. जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणी एके प्रसंगी. ज्या बोलण्याने दुसऱ्यास दुःख होते, जी वाणी दुसऱ्याला दुःखी करते ती वाणी अपवित्र होय. कोण्या एखाद्या प्रसंगी ती आपला स्वतःचा देखील घात करते. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काये निमित्य. जे बी पेरावे तेच उगवते, आपण जसे बोलावे तसे उलट उत्तर येते. असे जर आहे तर मग विनाकारण कठोर व कटू शब्द न बोलावे हे उत्तम. आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. आपण श्रेष्ठ पदास चढून वैभव मिळवावे, त्या वैभवाने पुष्कळांना सुखी करावे, पण त्या वैभवाच्या बळावर लोकांना दुःखी करणे ही राक्षसी क्रिया होय. दंभ दर्प अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले. दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणे आहेत असे भगवद्गीता सांगते. जो उत्तम गुणे शोभला, तोची पुरुष महाभला, कित्येक लोक तयाला शोधित फिरती. वर सांगितलेल्या उत्तम गुणांनी जो शोभून दिसतो तोच खरा थोर पुरुष होय. अशा पुरुषाला लोक शोधित फिरतात. क्रिये वीण शब्द ज्ञान, तेची स्वानाचे वमन, भले तेथे अवलोकन कदापि न करीती. क्रियाहीन नुसते शब्द ज्ञान हे कुत्र्याच्या ओकाप्रमाणे अति किळसवाणे असते. चांगली माणसे त्याच्याकडे कधी लक्ष देखील देत नाहीत. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे झुंडीत येती.
जो अगदी मनापासून भगवंताची भक्ती करतो आणि अगदी अगत्याने उत्तम गुणांचा अभ्यास करतो तो खरा थोर पुरुष असतो. अशा थोर पुरुषाला लोक शोधित येतात. आतापर्यंत ज्याचे वर्णन केले अशा त्या थोर पुरुषाने लोकसंग्रह करावा. समाजामध्ये अध्यात्म विद्येची परंपरा टिकली पाहिजे. तो अत्यंत वासनारहित असतो हे सांगायला नको, तरी पण माझ्या मागे तुम्ही भगवंताची भक्ती चालू ठेवा असे तो आपल्या अनुयायांना सांगतो. लोक स्वार्थीच असणार हे ध्यानात धरून तो हळूहळू विवेकाने आणि धीराने त्यांना भगवंताकडे नेत राहतो. ऐसा जो महानुभाव तेणे करावा समुदाव, भक्तियोगे देवाधिदेव आपुला करावा. असा जो थोर स्वानुभवी पुरुष असेल त्याने लोक एकत्र आणून त्यांचे पुढारीपण करावे. लोकांना भक्तीच्या मार्गास लावून भगवंत आपलासा करून द्यावा. आपण आवचिते मरोन जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. समजा आपण जर अकस्मात मरून गेलो तर भगवंताची भक्ती करणारा राहणार नाही, म्हणून पुष्कळ लोक भगवंताच्या भजनास लावावे. आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. आपण आपल्या शिष्यांजवळ काहीही मागायचे नाही अशी त्याची प्रतिज्ञा असते. तरी देखील तो एक गोष्ट मागतो, ती ही की आपल्या पश्चात शिष्यांनी भगवंताची भक्ती चालू ठेवावी. या कारणे समुदाव झाला पाहिजे मोहोच्छाव, हातोपाती देवाधिदेव ओळेसा करावा. हे साध्य होण्यासाठी लोकसमुदाय तयार व्हायला पाहिजे आणि मोठे उत्सव घडवून आणले पाहिजे. मग परमात्मा पाहता पाहता आपल्यावर कृपा करेल असे करणे शक्य होते. आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे, श्रोती येथे सावधपणे मन घालावे. अशा प्रकारचा लोकसमुदाय निर्माण होण्यासाठी पुढाऱ्याच्या अंगी दोन लक्षणे असावी लागतात. श्रोत्यांनी मनापासून सावधपणे ती ऐकावी. जेणे बहुतास घडे भक्ती, ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. रोकडी प्रबोध शक्ती हे पहिले लक्षण, तर पुष्कळ लोकांचे मनोगत हाती घेणे हे दुसरे लक्षण होय. महंतांच्या अंगी उत्तम दर्जाचे वक्तृत्व असावे. आपला विषय उत्तम प्रकारे सोपा करून रसभरित करून त्यास लोकांपुढे मांडता आले पाहिजे. शिवाय ज्या ज्या माणसाशी संबंध येईल त्याची निष्ठा आपल्यावर बसेल असे आपले बोलणे चालणे पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण, तया समानिती प्रमाण, प्रबोध शक्तींचे लक्षण पुढे चाले. मागे जे उत्तम गुण सांगितले ते ज्याच्या अंगी आढळतात त्याला लोक मानू लागतात. अशा पुरुषांच्या वक्तृत्वाला वजन येते व त्यांचे कार्य प्रसार पावते. बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे मानिती जनी. जो पुरुष जसे बोलतो तसे वागतो, जो स्वतः आधी आचरण करतो आणि नंतर तसे वागण्यास लोकांना सांगतो, अशा पुरुषाच्या शब्दाला लोक प्रमाण मानतात. जे जे जनास मानेना, ते ते जनही मानिना, आपण एकला जननाना सृष्टीमध्ये. जी गोष्ट लोकांच्या मनाला पटत नाही ती गोष्ट लोक कधीही प्रमाण मानित नाहीत. माझेच म्हणणे खरे असे जगात चालणार नाही. आपण एकाकी व जगात लोक पुष्कळ आहेत, आपण एकटे बाजूस पडू. म्हणून सांगा ती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. म्हणून लोकांना बरोबर घेऊन चालावे, क्रमाक्रमाने त्यांना शिकवावे आणि विवेकाने हळूहळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यावे. पुढाऱ्याने लोकांच्या पुढे असावे ही गोष्ट खरी, परंतु तो जर फार पुढे राहिला तर लोकांना त्याच्या मागे जाणे मुश्किल होते. म्हणून त्याने क्रमाक्रमानेच लोकांना पुढे खेचणे अवश्य असते. परंतु हे विवेकाची कामे, विवेकी करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागले. परंतु अशा प्रकारचे पुढारीपण करणे हे विवेकाचे काम आहे. जो खरा विवेकी आहे तो ते बरोबर करतो. इतर बिचारे लोक गैरसमजाने आपसात भांडत बसतात. बहुतांशी भांडता एकला, सैन्या वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. सैन्या वाचून एकटा सेनापती जसा लढू शकत नाही, त्याचप्रमाणे जो पुढारी पुष्कळ लोकांशी भांडतो तो एकटा कार्य करू शकत नाही. म्हणून त्याने खूप लोकांना आपलेसे करून ठेवावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा. तर श्रोते हो,
येथे आपले दशक 12वे आणि त्यातील समास 10वा याचं वाचन पूर्ण झालेलं आहे. म्हणजे दशक 12वे पूर्ण झालेले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात म्हणजेच दशक 13व्यामध्ये परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.